चंपाषष्ठी म्हटलं की घरोघरी केलं जातं ते म्हणजे खंडेराव महाराजांच्या नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत आणि रोडगा। तर हे वांग्याचं भरीत मस्त मऊसूद असं झालेलं आहे, शिवाय आपण हे भाजून तयार केलेलं आहे आणि त्यासोबत पारंपरिक पद्धतीने रोडगा कसा करायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे। तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी भरीत बनविण्यासाठी 2 मोठी वांगी घेतलेली आहेत। भरतासाठी बघा अशी मोठी वांगीच निवडायची। तर इथे तुम्ही छोटीही वांगी घेऊ शकता, परंतु अशी मोठी वांगी घेतली की तिचं भरीत व्यवस्थित होतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। तर आपण हे वांग भाजून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी वांग्यांना चिरा देऊन घेते, म्हणजे आज जर काही कीड असेल तर ते लगेच दिसेल। तर ह्याच पद्धतीने मी 2 ते 3 ठिकाणी चिरा देऊन घेते, जेणेकरून वांग हे व्यवस्थित असं भाजलं सुद्धा जाईल। तर या ठिकाणी मी हिरव्या पाठीची किंवा अशा पोपटी रंगाची वांगी घेतलेली आहे। तुम्ही जांभळ्या रंगाची सुद्धा घेऊ शकता किंवा छोटी वांगी घेतली तरी चालेल, पण मग ती भाजण्यासाठी खूप वेळ जातो। तर अशी मोठीच वांगी घ्या, जेणेकरून वांगी ही पटकन भाजली जाते। तर सारख्याच पद्धतीने दुसऱ्याही वांग्याला मी चिरा देऊन घेते। तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजेच वांग्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून भाजल्यानंतर यावरची जी साल असते ती अगदी पटकन निघते, जास्त वेळही लागत नाही किंवा गर सुद्धा सालला चिटकत नाही। त्यामुळे तेल हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं। तर चला आता वांगी भाजायला घेऊ। त्यासाठी गॅसवर बघा जाळी ठेवलेली आहे, त्यावर हे वांग भाजून घेते। तर एकाच वेळी 2 वांग व्यवस्थित हे भाजलं जातं, फक्त सतत हे अलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं। तर आता सर्व बाजूंनी वांग हे मी व्यवस्थित भाजून घेते। वरची बाजू चांगली काळपट झाली पाहिजे असं वांग भाजायचं। जर जाळी नसेल तर एक एक करून बघा असं दाखविल्याप्रमाणे डायरेक्ट गॅसवर भाजा। आता वांग भाजतं तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया। तर खलबत्त्यामध्ये मी भरपूर असं लसूण घेतलेला आहे, तर साधारणपणे 15 ते 20 ह्या लसूण पाकळ्या असतील। त्यानंतर इथे लाल झालेल्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर दोन्ही मिरच्या ह्या ताज्या आहेत, तर तुम्ही कुठल्याही एक प्रकारच्या मिरच्या घेतल्या तरी चालेल, परंतु दोन्ही घातल्या तर छान चव येते, त्यामुळे मी दोन्ही वापरलेले आहे, किंवा नुसती हिरवी घातली तरी चालेल। तर आता हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे, त्यामुळे खलबत्त्यामध्ये असं मोडून घातलं, म्हणजेच 2 तुकडे करून घातले आणि आता हे व्यवस्थित आपण ठेचून घेऊ। तुम्ही हे मिक्सरलाही फिरवू शकता, परंतु मिक्सरची चव आणि असं ठेचून गेलेली चव थोडासा फरक पडतो। शेवटी आपण पारंपरिक पद्धतीने करत आहोत, त्यामुळे आपण हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं। तर इथे आपलं वांग सुद्धा व्यवस्थित असं भाजत आलेलं आहे। तर खालच्या बाजूने सुद्धा हे व्यवस्थित असं पकडून मी भाजून घेते। चूल असेल तुमच्याकडे तर चुलीवर सुद्धा हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं। मस्त खमंग असा वास सुटलेला आहे वांग्याचा। तर आता वांग व्यवस्थित भाजलेलं आहे, बघू शकता आपण जिथे चिरा दिलेल्या होत्या तिथे सुद्धा ते व्यवस्थित असं उकळून आलेलं आहे। तर गॅस बंद करूया आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे वांग हे थंड करून घ्यायचं आहे, किंवा थोडंसं कोमट झालं तरी चालेल। तर इथे वांग थोडंसं कोमट झालेलं असतानाच मी साल काढून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपण वांग्यांना वरतून तेल लावून घेतलं होतं, त्यामुळे साल सुद्धा अलगद निघते, जास्त ही गर त्याला लागत नाही। वरची जी स्किन असते ती अगदी पटकन निघली जाते, बघा याप्रमाणे। तर दोन्ही वांग्याची आपण वरची जी काळी झालेली साल आहे ती काढून घेऊ, म्हणजे आपल्याला आतील गर मिळेल। तर वांग सुद्धा छान खमंग भाजलेलं आहे, त्यामुळे साल सुद्धा पटकन निघते। तर वांग गरम आहे, शक्यतो हे थंड करून घ्या आणि नंतरच ही साल काढा, म्हणजे हाताला सुद्धा चटके बसत नाही। तर बघा आता एक वांग मी पूर्ण असं आतून सुद्धा व्यवस्थित बघून घेते, जेणेकरून यामध्ये काही कीड वगैरे नसेल, म्हणजे असं चेक करून घ्यायचं। तर बघा अगोदर सुद्धा आपण चेक करून घेतलेलं होतं। तर आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने दुसरं वांग सुद्धा सोलून घेऊ। तर या ठिकाणी दोन्ही वांग्यांची छान व्यवस्थित वरची जी काळी साल होती ती काढून झालेली आहे। तर आता देठाकडील भाग सुद्धा आपण असा चाकूने व्यवस्थित गरासहित काढून घेऊ आणि नंतर चाकूनेच बघा हे असं थोडंसं चिरून घ्यायचं। छान मऊ भाजलेलं आहे बघा। आता हे जसं आपण परतवू ना तसं छान मऊसूद होईल, त्यामुळे इथे काही स्मॅशरचा वापर करायचा नाही।
तर चला आता फोडणी द्यायला घेऊ। त्यासाठी बघा या ठिकाणी मी गॅसवर कढई गरम करण्यास ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की लगेच त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं। जास्तही तेलकट हे करायचं नाही, थोडंसं तेल घालायचं। त्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी तडतडली की लगेच पाव चमचा जिरं घालायचं। तर मी एकदम सोप्या पद्धतीचं हे भरीत करून दाखवलेलं आहे। तर आता कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता तडतडला की लगेच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। तर हिंग हा तेलात घालायचा म्हणजे छान फ्लेवर येतो। आणि नंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा। तर भरीत म्हटलं की कांदा हा भरपूर वापरायचा। तर बघा 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहे। तर कांदा तेलामध्ये थोडासा परतून घेऊ आणि नंतर कांदा हा लवकर शिजावा यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ। तर असं कांद्यामध्ये थोडंसं परतत असताना मीठ घातलं तर कांदा हा करपत नाही आणि छान लवकर ट्रान्सपरंट होतो। तर आता यावर झाकण ठेवते आणि मिनिटभर वाफवून घेते। तर गॅस हा बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच हे वाफवून घ्यायचं। तर इथे बघू शकाल मीठ घातल्यामुळे छान ट्रान्सपरंट झालेला आहे, अजिबात करपलेला नाही। तर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा असं दाखवल्याप्रमाणे कांदा हा साईडला करून घ्यायचा म्हणजे आतमध्ये जे राहिलेलं तेल आहे ते असं तळाशी येतं। तर ह्या शिल्लक असलेल्या तेलामध्ये आपण सुरुवातीला लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली होती, तर हा ठेचा घालायचा आहे। तर हा ठेचलेला संपूर्ण ठेचा घालते, साधारणपणे 2 चमचा इतका भरतो। मस्त झणझणीत असं हे भरीत तयार होईल। तर हा ठेचा सुरुवातीला तेलात घालायचा नाही, नाहीतर मग तो थोडासा करपतो किंवा जळतो। त्यामुळे असा कांदा भाजल्यानंतरच हे तेलामध्ये ऍड करायचं। तर बघा हे थोडंसं मी असं तेलात परतून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा कांद्यामध्ये मिक्स केलं आणि शक्यतो फोडणी देत असताना गॅस हा बारीकच ठेवायचा, त्यामुळे फोडणी सुद्धा जळत नाही। तर हे चांगलं मी आता परतवून घेतलेलं आहे आणि यामध्ये नंतर घातलेला ठेचा सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर आता यामध्ये आवडत असेल तर थोडीशी हळद पावडर ऍड करायची, पुन्हा चांगला मिक्स करून घ्यायचं। तर हळद पावडर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, कारण तुम्ही थोडीशीच वापरलेली आहे। पुन्हा चांगलं बघा मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये हे भाजलेलं वांग ऍड करते आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ। तर या अगोदर सुद्धा आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे, त्यामुळे मीठ हे थोडं कमीच घाला आणि पुन्हा हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये जे आपण घातलेलं वांग आहे भाजलेलं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता हे आपण फोडणीमध्ये जसं मिक्स करत जाऊ ना तसं हे छान मऊसूद होत जाईल। बघा तुम्ही इथे बघू शकाल किती छान स्मूथ झालेलं आहे। तर 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मी असं मिक्स करून घेतलं, छान मऊसूद झालेलं आहे बघा। तर आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करू, पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ। तर अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। तर आता गॅस बंद करूया। तर या ठिकाणी मस्त मऊसूद असं भरीत तयार आहे। तर यासोबत खाल्ला जाणारा रोडगा कसा तयार करायचा ते बघूया। तर त्यासाठी लागेल आपल्याला बाजरीचं पीठ। तर इथे मी 2 मोठे चमचे बाजरीचं पीठ घेतलं। साधारणपणे एक मोठी भाकर तयार करण्यासाठी जेवढं पीठ लागतं तेवढं पीठ घेतलेलं आहे। तर याचे आपले 5 रोडगे तयार होणार आहे। तर ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ तयार करतो ना, म्हणजे मळून घेतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर रोडगा म्हणजे काय, तर साधारणपणे बाजरीची भाकरच, फक्त ती नैवेद्याच्या स्वरूपात म्हणजे छोट्या छोट्या तयार केल्या जातात। तर आमच्याकडे 5 तयार करतात। तर ज्याप्रमाणे आपण नैवेद्य देतो त्याप्रमाणे ह्या करून घ्यायच्या। तर बघा व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे। तर याचे मी समान आकाराचे 5 गोळे तयार करून घेतले आणि यातील एक गोळा घेऊन तो बघा हातावर असा थापून घ्यायचा आहे। तर तुम्ही हे पीठ लावून खाली थापा किंवा पाण्यावर सुद्धा हे थापलं जातं। तर मी इथे पीठ लावूनच व्यवस्थित दोन्ही हातावर बघा तळव्यावर असं थापून घेते, म्हणजे छोटीशी चाणकी तयार करून घेतली। तर ही तयार चाणकी आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची आहे, ज्याप्रमाणे आपण भाकर भाजतो अगदी त्याचप्रमाणे। तर बघा इथे आपली चाणकी तयार झालेली आहे, म्हणजे छोटासा नैवेद्य तयार झालेला आहे। तर हात गरम तव्यावर घातला, वरतून हलकसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे थोडंसंच पाणी लावायचं आणि वरील बाजू हलकीशी ओली असेल म्हणजे थोडंसं पाणी कोरडं झालं की लगेच हे पलटायचं आणि खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित हे भाजून घ्यायचं। खालची बाजू व्यवस्थित भाजली की आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे
पलटून भाजून घेऊ. तर बघा आपला रोडगा मस्त टम्म असा फुललेला आहे. तर आता राहिलेले रोडगे सुद्धा याच पद्धतीने तयार करून भाजून घेते. बघा तर मग या ठिकाणी आपलं चंपाषष्ठी विशेष मस्त मऊसूद असं गरमागरम पारंपरिक पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, जे की खूपच मस्त टेस्टी दिसत आहे. त्यासोबतच आपण रोडगा सुद्धा तयार करून घेतलेला आहे. वांग्याचं भरीत आणि भाकरी चवीला अप्रतिम असं लागतं. करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या रेसिपीला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.